नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदाच आपल्या YouTube चॅनलला व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांना पाठवा. आज आपण एका नव्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज डिस्कस करणार आहोत, की गॅस सबसिडीच्या नावाने सामान्य नागरिकांची कशी फसवणूक केली जाते, हे समजून घ्या. गॅस सबसिडी हे एक आमिष आहे, जे सामान्य नागरिकांना दाखवलं जातं. या फसवणुकीच्या मागे बऱ्याच लोकांची ना गॅस सबसिडी ना बंद झालेली आहे किंवा गॅस सबसिडीचे पैसे येत नाहीयेत. तर याच गोष्टीचा हे सायबर फ्रॉड करणारे जे लोक आहेत कसा त्याचा गैरवापर करतात ते बघू आपण. बेसिकली होतं कसं, की तुम्हाला एक फोन येतो आणि सांगतात की मी असं असं गॅस एजन्सी मधनं किंवा गॅस कंपनीतून बोलतोय आणि तुमची थांबलेली जी सबसिडी आहे ती पुन्हा चालू करायची आहे आणि त्याच्यासाठी आहे ना तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागणार आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा किंवा तो मोबाईल नंबर त्यांच्याकडे जर असेल तर मग डायरेक्ट ओटीपी पाठवतात. जर मोबाईल नंबर नसेल तर मग सांगतील तुमचा मोबाईल नंबर सांगा. आणि मोबाईल नंबर सांगताना ते मुद्दाम म्हणतील की तुम्ही आधार लिंक मोबाईल नंबर द्या किंवा तुमच्या बँक खात्याला जो जोडलेला मोबाईल नंबर आहे तोच सांगा. ओके. का? मग ते वर्ष आपण जर त्यांना असं विचारलं का बरं, तर ते म्हणतील मग सबसिडी तुम्हाला कशी मिळणार? सबसिडी आधार लिंक आहे, सबसिडी बँकेत जमा होणार आहे. तो अशा पद्धतीने ते फसवणूक करून आपल्याकडून ते मोबाईल नंबर घेतात आणि मग ते एक ओटीपी सोडतात. आणि जसा तो ओटीपी आपण त्यांना पाठवतो किंवा त्यांना सांगतो, त्याचबरोबर आपल्या अकाउंट मधले खटाखट 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 खट पैसे गायब व्हायला सुरुवात होतात. अशा पद्धतीनं फ्रॉड होतात. याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार आलेला आहे, की तुम्ही गॅससाठी नंबर लावता. त्यावेळी काही लोकांना अशा पद्धतीने कॉल गेलेले आहेत, की तुम्ही गॅससाठी नंबर लावलेला होता, तर कन्फर्मेशनसाठी प्लीज तुमचा ओटीपी सांगा. तर या 2 प्रकारे ना कस्टमरची फसवणूक केली जाते. तर काळजी घ्या, सावध राहा, कुणालाही ओटीपी डिटेल्स देऊ नका. आजकाल फ्रॉड लोकांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. जे वयस्कर लोक आहेत किंवा जे घरामध्ये लेडीज आहेत, ते सुद्धा हे फसवणुकीला बळी पडतायत किंवा आपण जेव्हा कधी-कधी गडबडीत असतो आणि आपण विचार करत नाही, न गडबडीत असल्या कामाच्या गडबडीत सुद्धा आपण ओटीपी कोणाला देऊन रिकामा होतो आणि आपला लॉस होतो. तर काळजी घ्या. याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एकतर अकाउंटला कमी बॅलन्स ठेवा किंवा मग असं बँकेमध्ये पैसे ठेवा, जे तुमच्या कुठल्या मोबाईल नंबरला कनेक्ट नाहीयेत. हा एकच त्याच्या मार्ग फसवणुकीपासून वाचण्याचा पर्याय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवा. जे कोणी नवीन आले ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक व्हेरी मच.